सैफवरच्या हल्ल्यानंतर शाहरुखचा मन्नत बंगला गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे। एका अज्ञातानं शाहरुखच्या बंगल्याची रेकी देखील केली होती। पण सध्या वेगळ्याच कारणासाठी शाहरुखचा मन्नत बंगला चर्चेत आलाय। शाहरुखच्या बंगल्यामध्ये राज्य सरकारकडून 9 कोटी येणं आहे। हे पैसे नेमके कसले आहेत आणि राज्य सरकार का पैसे देणार, या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया या रिपोर्टमध्ये। शाहरुखच्या मन्नत बंगल्याला सरकार देणार 9 कोटी। समोर सुंदर समुद्र किनारा, बाजूला वांद्रे किल्ला, पाठीमागे माउंट मेरी चर्च आणि मध्ये शाहरुखचा मन्नत बंगला। 8 मजली उंच 2446 चौरस मीटरवर पसरलेला मन्नत बंगला सध्या चर्चेचा विषय ठरलाय आणि त्याला कारण आहे राज्य सरकारकडून झालेली एक चूक। राज्य सरकारनं पूर्वीच्या मालकाला भाडेतत्वावर दिलेल्या जमिनीवर शाहरुखनं मन्नत बंगला बांधला। सरकारने या कराराला मंजुरी देखील दिली होती। त्यानंतर मालकाने शाहरुख खानला संबंधित मालमत्ता विकली। शाहरुखने मार्च 2019 मध्ये मन्नतसाठी रेडी रेकनरच्या 25% रक्कम भरली। शाहरुखने 27.50 कोटी रुपये भरले। अनावधानानं शाहरुखनं 9 कोटींचं अतिरिक्त शुल्क भरलं। चूक लक्षात येताच गौरी आणि शाहरुखने पैसे परत मिळवण्यासाठी याचिका दाखल केली आहे। आता लवकरच या याचिकेला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे। असं झाल्यास महाराष्ट्र सरकार शाहरुख खानला 9 कोटी रुपये परत देण्याची शक्यता आहे। अतिरिक्त शुल्क मिळवण्याची शाहरुखची मन्नत आता पूर्ण होते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।